मेंदूच्या विकासासाठी, मग डावा मेंदू आणि उजवा मेंदू यांचा विकास आपल्याला करायचा असेल किंवा त्याला व्यायाम द्यायचा असेल तर असं म्हणलं जातं की ह्या दोन्ही मेंदूंना एका वेळेस कामाला जर लावलं आपण तर त्याच्यामध्ये मिड ब्रेन ॲक्टिवेशन नावाचा जो प्रकार असतो तो घडतो आणि मुलाच्या मेंदूच्या विकासामध्ये खूप चांगलं त्या मेंदूची क्षमता डेव्हलप होते असं ऐकल्यानंतर मग ह्या दोन्ही मेंदूला एका वेळेस कामाला लावायचं असेल तर दोन्ही हातांना एका वेळेस काम दिलं पाहिजे, एका उद्दिष्टाने दोन्ही हातांनी सोबत काम केलं पाहिजे, पण वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलं पाहिजे। अशा पद्धतीने काय करू शकतो आपण तर क्यूब सॉल्विंग हा जो प्रकार आहे की मग 2x2, 3x3 किंवा 4x4 किंवा ट्रायंगल क्यूब, स्नेक क्यूब, मिरर क्यूब अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे क्यूब आहेत हे आम्ही मुलांना उपलब्ध करून दिले आणि त्यामध्ये त्यांना ते प्रशिक्षण देऊन त्या मुलांनी ज्यावेळेस त्याच्यावर काम करणं सुरू केलं त्यावेळेस आम्हाला एक असं चमत्कारिक स्वरूपाचे बदल मुलांच्या एकाग्रता असेल की त्यांचं समजून घेण्याची वृत्ती असेल किंवा एकंदर सगळ्याच बाबतीत आम्हाला ते दिसून आलं। ब्रेन डेव्हलपमेंटसाठी क्यूब सॉल्विंग हा एक खूप चांगला मुद्दा आहे असं आमच्या लक्षात आलं। म्हणजे जी मूकबधीर मुलं आहेत किंवा दिव्यांग मुलं आहेत अशा लोकांसाठी, अशा मुलांसाठी साईन लँग्वेज आम्ही आमच्या शाळेमध्ये सुरू केली। आमचे जे दिव्यांग मुलं होती त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी असेल किंवा दुसरी एक गोष्ट, जरी दिव्यांग मुलं नसली आपल्या शाळेमध्ये तरी पण अशा प्रकारची जी मुलं आहेत त्यांची आपण त्याला सहवेदना म्हणू शकतो की त्यांना नेमके काय प्रॉब्लेम्स असू शकतील आणि ते कसे ते प्रॉब्लेम्स फेस करतात त्या संदर्भात आपल्याला एक जाणीव आपल्याला तयार व्हावी म्हणून अशा प्रकारची साईन लँग्वेज आम्ही मुलांना शिकवून घेतली।